नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी 12 आणि 13 तारखेला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे. सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 असा शनिवारी आणि तसाच रविवारी सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 असा असेल. 12 ते 1 ही जेवणाची सुट्टी असेल. कोर्सची जागा स्टेशनच्या ST स्टँडच्या जवळ आहे. फंडामेंटल टेक्निकल दोन्ही गोष्टी शिकवल्या जातात. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या फोन नंबरवरून तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता. आज मार्केट खूपच नॅरो रेंजमध्ये कन्सॉलिडेट करत होतं. अगदी कंटाळ येण्यासारखं बोरिंग मार्केट होतं. बँकांचे शेअर्स वाढत होते, पण मार्केट ना तेजी टिकत होती ना मंदी टिकत होती. त्यामुळे ट्रेड करता येणं आज कठीण होतं. अजूनही भारत अमेरिका यांच्यातलं डील झालंच नाही आहे. 9 जुलैपर्यंत छोटंसं डील आपण म्हणतो की नाही मुहूर्ताचं, तसं करून घेणार आहेत असं दिसत आहे. ॲग्री प्रॉडक्टच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही असं भारताकडून सांगण्यात आलं आहे. आता बघूया काय काय आणि कसं डील होत आहे. जर डील झालं नाही तर 26% टॅरिफ भारताला द्यावा लागेल. त्यामुळे अजूनही ही टॅरिफ संबंधीची खटखट संपली आहे असं म्हणता येत नाही. आज विक्रीचे आकडेही फारसे चांगले आले नाहीत आणि ते माहीत होतं की विक्रीचे आकडे फारसे चांगले येणारही नाहीत. बजाज ऑटोचे आकडे आले. त्यांची 2 व्हीलरची विक्री 2% कमी झाली. घरेलू विक्री पण 13% कमी झाली. निर्यात 21% वाढली. कमर्शियल व्हेकलची पण विक्री 14% वाढली. एस्कॉर्ट्स ट्रॅक्टर विक्री वाढली 2.2% आणि युनिट बघायचे तर 11,498. ट्रॅक्टरची निर्यात पण वाढली. ती 114% निर्यात वाढली आहे. आज सगळं हेच आलं होतं. म्हणजे बँकांचे डिपॉझिट्सचे आकडे, ॲडव्हान्सेसचे आकडे, तर इरिडाची डिस्बर्समेंट वाढली आहे आणि सँक्शन्स पण वाढले आहेत. इंडिगो एव्हिएशन टर्बाईन फ्युएलची किंमत वाढली आहे. आज लिस्टिंग 4 होते. कल्पतरू इंडिया याचं लिस्टिंग BSEवर 414 रुपये 10 पैशाला झालं, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 414 झालं. शेअर 453 पर्यंत गेला होता. त्यामुळे जवळजवळ 9 ते 10% लोकांना लिस्टिंग गेन झाला. ग्लोबल सिव्हिल प्रोजेक्ट्स हे 91 रुपये 10 पैशाला BSEवर, तर 90 रुपये NSEवर झालं. याच्यातही चांगले लिस्टिंग गेन झाले. माझ्या माहितीप्रमाणे हा 70 रुपयाला दिला होता. एलेम्बरे गॅसची कंपनी, हा शेअर 400 रुपयाला दिला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 492 रुपयाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 446 रुपयाला लिस्ट झाला आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर दोन्हीकडेही या शेअरला अप्पर सर्किट लागलं होतं. रेमंड रिॲलिटी 1005 वर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 1000 रुपयावर लिस्टिंग झालं. VST टिलर्स आणि ट्रॅक्टर्स, त्यांच्या पॉवर टिलर्सची विक्री वाढली, ती 6651 युनिट झाली. तर ट्रॅक्टरची विक्री कमी झाली, ती 498 युनिट झाली. एकूण विक्री मात्र त्यांची 92.7% वाढली, ती 7149 युनिट एवढी झाली. महिंद्रा अँड महिंद्राची एकूण विक्री वाढली, डोमेस्टिक विक्री वाढली, निर्यात 13% झाली, 3 व्हीलरची विक्री 37%, पॅसेंजर व्हेकलची विक्री 18%. इंडसइंड बँकेने इंडिया फॉर बिझनेस हे ॲप लॉन्च केलं. आयशर मोटरच्या रॉयल एनफिल्डची विक्री वाढली 22%, त्यामुळे शेअर चांगलाच तेजीत होता. रॉयल एनफिल्डची निर्यातही वाढली 79%. फक्त पॅसेंजर व्हेकलची विक्री 2% कमी झाली आणि कार्गो व्हेकलची विक्रीसुद्धा 41.6% वाढली. TVS मोटरची इलेक्ट्रिक व्हेकलची विक्री कमी झाली, पण बाकी निर्यात वाढली, 3 व्हीलरची विक्री वाढली आणि एकंदर विक्रीसुद्धा वाढली. टाटा मोटर्सची विक्री यथातथाच कमी झाली, हेच योग्य आहे. डोमेस्टिक विक्री कमी झाली, इलेक्ट्रिक व्हेकलची विक्री वाढली, कमर्शियल व्हेकलची विक्री कमी झाली आणि एकूण विक्रीसुद्धा कमी झाली. अशोक लेलँडची मीडियम आणि हेवी व्हेकलची विक्री कमी झाली आणि त्याचप्रमाणे एकंदर विक्रीसुद्धा 1% कमी झाली. करूर वैश्य बँकेचे डिपॉझिटही वाढले, लोनही वाढले. आज करूर वैश्य बँकेचा शेअर चांगलाच वाढत होता. हुंडाईने KWH बॅटरी के साथ ही न्यू रिड्ज S लॉन्च केले. सरकार रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी 1.07 लाख कोटी एवढे सरकारने सँक्शन केले. त्याचप्रमाणे एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम सरकारने लॉन्च केली. स्टील स्ट्रिप्स यांची सुद्धा विक्री कमी झाली. GST कलेक्शन जून महिन्यात 1.85 लाख कोटी एवढं झालं, ते 6.2% GST कलेक्शन वाढलं. तर आज काहीही असलं तरी कोणत्याच गोष्टीला मार्केटने रिस्पॉन्स दिला नाही. त्यामुळे उद्या काय होत आहे हे पाहायचं. भारताचा आत्ताच येतोय, भारताचा मॅन्युफॅक्चरिंग PMI 58.4 एवढा जाहीर करण्यात आला. आता उद्या मार्केट कसं चालतंय काय हे बघावं लागेल. 2 दिवस तरी मार्केट कन्सॉलिडेटच होत आहे. कन्सॉलिडेशन जितकं अधिक होईल तेवढं मार्केट स्थिर होत राहतं. कन्सॉलिडेशन कधीही वाईट नसतं. त्यामुळे
बघूया आपण काय काय होत आहे. उद्या आता कन्सॉलिडेशनचा 3रा दिवस आहे. काय होत आहे हे पाहायला पाहिजे. मी सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच. नमस्ते.